गणती प्रांतातील मनग्यांस मनुष्यांकून किंवा मनुष्यांच्याद्वारे नव्हे तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल याच्याकून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधुकून देवचो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोबवण्यास प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाबद्दल स्वतःला दिले. देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून इतक्या लवकर तुम्ही दुसऱ्या शुभवर्तमानाकेवाला आहात. दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही, पण तुम्हास भोवताल्यात पाहणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहे. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याहून निराळ शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले तरी तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की कोणी तुम्हास जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा निराळ शुभवर्तमान कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो. मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवित असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. कारण बंधूनो, मी तुम्हास सांगतो की मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही, तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही, पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. तुम्ही माझ्या यहुदी धर्मातील पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा अत्यंत करून तिचा नाश करीत असे, आणि मी माझ्या पूर्वजांच्या प्रथाविषयी अधिक आवेशी असल्यामुळे माझ्या युगांतल्या माझ्या वयाच्या लोकांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. पण ज्या देवाने मला आईच्या उदयापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्यास जेव्हा बरे वाटले की आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे म्हणजे परराष्ट्रीयमध्ये मी त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी, तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांके यरुशलेमेस वरना जाता पण मी लगेच अरबस्तान देशास निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा परत आलो. पुढे 3 वर्षानंतर मी केसालार भेटण्यास वर यरुशलेमास गेलो आणि 15 दिवस मी त्याच्याजवळ राहिलो. पण प्रभूचा भाव याकोब त्याच्याशिवाय मी इतर प्रेषितांपैकी दुसरा कोणीही माझ्या दृष्टीस पडला नाही. मी जे तुम्हास लिहित आहे ते पहा, देवासमोर मी खोटे बोलत नाही. त्यानंतर मी सिरिया व किलिकिया प्रांतांत आलो आणि ख्रिस्तात असलेल्या यहुदिया प्रांतातील मनग्यांना मी अपरिचित होतो. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की पूर्वी आमच्याच करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे. आणि ते माझ्याविषयी देवाचे गौरव करू लागे. नंतर 14 वर्षांनी मी पुन्हा बर्नबाबरोबर यरुशलेम शहरास वर गेलो. मी आपल्याबरोबर तिथालाही रे. मना प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो ती मी त्याच्या पुढे मागले, पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मानले नाही, तर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. पण माझ्याबरोबर असलेला तिथा ग्रीक असल्यामुळे त्यालाही सुनता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.
आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधुमो देखील भाग पाडण्यात आले नाही ते आम्हास दास्यात घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये जी मौखिक आपल्याला आहे ते हिरण्यास चोरून आत आले होते. शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याके राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभेही वश होऊन त्या अधीन झालो नाही. तरीही जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकून ते कसेही असोत होते त्याचे मला काही नाही. देव मनुष्याचे बाह्य रूप पाहत नाही, कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही. तर उलट सुमता झालेल्या यहुद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते, तसेच सुमताना झालेल्या परराष्ट्रीय लोकांस शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले. कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुनता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवाव्यास शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली. आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्नबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते यासाठी की आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांके आणि त्यांनी सुनता झालेल्याके जार. मात्र आम्ही गरिबाची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठित होतो. आणि त्यानंतर केव्हा अंत्योख्यास आला असता मी त्याच्या समोर त्यास आरवा आलो, कारण तो दोषीच होता. कारण याकोबापासून कित्येक येण्याअगोदर तो अन्य जाती लोकांबरोबर जेवत असे, पण ते आल्यावर तो सुनता झालेल्या लोकांस भिवून त्याने माघार घेऊन वेगा राहू लागला. तेव्हा तसेच दुसऱ्या यहुदी विश्वास ठेवणाऱ्यांनी त्याच्याबरोबर ढोंग केले, त्यामुळे बर्नबा देखील त्यांच्या ढोंगाने ओरला गेला. पण मी जेव्हा हे बघितले की शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाही, तेव्हा सर्वांसमोर मी केकाला म्हटले, तू स्वतः यहुदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहुद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करीतोस हे कसे? आम्ही जन्मापासूनच यहुदी आहोत, पापी परराष्ट्रीयातलं नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यानी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो. हे ओळखून आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाहू नाही. कारण पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपण देखील पापी आढळलो, तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. कारण मी जे पाले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मुरणारा खळेल. कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, यासाठी की मी देवाकरता जगा. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या खाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिली. मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राखून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण आहे. अहो बुद्धिहीन गलती कानो, वधस्तंभावर खिलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोक्यापुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्हास कोणी भुलविले आहे? मला तुम्हापासून इतकेच समजून घ्यावयाचे आहे की तुम्हास जो पवित्र आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील की त्यांनी मिळाला की सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे मिळाला.
तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय, ह्याला व्यर्थ म्हणावे काय? म्हणून जो तुम्हा सेवाचा आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की स्वार्थ ऐकून विश्वास ठेवल्यामुळे तो करतो. ज्याप्रमाणे अब्राहमानेही देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्व असे गणण्यात आले तसे हे झाले. ह्यावरून तोही समजून घ्या की जे विश्वास ठेवतात तेच अब्राहमाचे वंशज आहे. आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच सुवर्तमान सांगितले की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहमाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे. कारण नियमशास्त्रातील कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान करत नाही हे उर आहे. कारण नीतिमान विश्वासाने तेगे. आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही, पण जो त्यातील कते आचतो तो त्याच्या योगे जगे. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खडणी भरून सोडविले असा शास्त्रलेख आहे. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळाले. आणि बंधूनो, मी हे व्यावहारिक दृष्टीने बोलतो की खाद्य मनुष्याचा करार देखील तो स्थापित केला गेल्यानंतर कोणी रद्द करीत नाही किंवा त्यामध्ये भर घालीत नाही. आता जी वचने अब्राहमाला व त्याच्या संतानाला दिली होती तो संतानांना असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे. आणि मी हे म्हणतो की देवाने तो करार आधीच स्थापल्यावर 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही. कारण वचन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते यापुढे अभिवचनाने होणार नाही, परंतु अब्राहमाला देवाने ते कृपेने अभिवचनाद्वारे दिले. तर मग नियमशास्त्र कशाला? कारण ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे नियमशास्त्र देण्यात आले. ते मध्यस्थाच्या हाती देवदूतांच्या द्वारे नेमून आले. मध्यस्थ हा एकपेक्षा अधिकांसाठी असतो तरीही देव तर एकच आहे. तर काय नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी त्याऐवजी नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले या उद्देशासाठी की विश्वास ठेवणार यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यार. परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापूर्वी हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्याअगोदर आपण बंदिवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रखवाली ठेवले होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचवणारे बालरक्षक होते. पण आता विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही. पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे इतक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.
यहुदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही, कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहात. आता मी म्हणतो की वारीस लहान बा आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो. पण पित्याने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकांच्या व कारभाग्याच्या स्वाधीन असतो. तशा प्रकारे आपण देखील बा असताना आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. पण काची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला. ह्यात उद्देश हा होता की नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोवावे, म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक मिळावा. आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा पिता अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतकरणात पाठवले आहे. म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या वारीसही आहेस. तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे स्वभावात देव नाही त्यांचे दास होता. पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बब निसतो प्राथमिक शिक्षणाके पुन्हा कसे परत जाता आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता. तुम्ही दिवस, महिने तो आणि वर्षे पाहता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते. बंधूंनो, मी तुम्हास विनवणी करतो की तुम्ही माझ्यासारखे व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही. प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला, हे तुम्हास माहीत आहे. आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता तुम्ही तिरस्कार केला नाही, पण माझ्या देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला. तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोके आहे, कारण मी तुमच्याविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते. मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमच्यावारी झालो आहे काय. ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहे तरी चांगल्या प्रकारे नाही, पण तुम्ही त्याच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहता. तर चांगल्या कारणांसाठी सर्वदा आवेशी असणे हे चांगले, आणि मी तुम्हा ज्या प्रत्यक्ष आहे तेव्हाच मात्र आवेशी असावे असे नाही. माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहे. यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हाव्यास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की अब्राहमाला 2 पुत्र होते, एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. पण दासीपासून झालेला देह स्वभावानुसार जन्माला आला होता, तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्म. या गोष्टी दृष्टांत रूपाने समजावल्या जाऊ शकतात. त्या स्त्रिया 2 करारासारख्या आहेत. एक सेनाय पर्वतावरून केलेला दास्यासाठी मुलांना जन्म देणारा कार म्हणजे हागार हो. कारण ही हागार अरबस्तानातील सीनाय पर्वत आहे आणि ती आताच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे, आपल्या मुलांबांच्या दास्यात आहे. नवीन वरील यरुशलेम स्वतंत्र आहे, ही आपल्या सर्वांची आई आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की अगे बंधे तुला मूर होत नसले तरी तू आनंदित हो, ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती
तो आनंदाने जेघोष कर आनंदाची आरवी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहे. आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अधिवचनाची संगती आहात. परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा केला तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय सांगतो? तू त्या दासीला तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीच्या मुला स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही. तर मग बंधूनो, आपण दासीची मुले नाही पण स्वतंत्र स्त्रीची मुले राहो. या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोके केले आहे, म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून काहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापू नका. पहा, मी पौर तुम्हास हे सांगतो की तुम्ही जर सुनता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा उपयोग नाही. कारण सुनता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की तो संपूर्ण नियमशास्त्र पाण्यास बांधलेला आहे. नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा भरतात ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहात, तुम्ही कृपेला अंतरला आहात. कारण आपण देवाच्या आत्म्याच्या आधारे विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाग पाहत आहो. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही आणि सुनता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्याद्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही चांगले धावत होता, तुम्ही खरेपणाला मान्य हो नये म्हणून तुम्हास कोणी अथाक्य तुम्हास जो बोरवत आहे त्या परमेश्वराची ही शिकवण दाई. थोडेसे खमीर सगा कणकेचा गोवा हुगवते. मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाहणारा, मग तो कोणी का असेना, तो दंडभोगी. आणि बंधूनो, मी जर अजून सुमतेचा उपदेश करीत असलो तर अजून माझ्याच का होत आहे. मग कसे असते तर वधस्तंभाचे अखंड नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. कारण बंधूनो, तुम्हा स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे, तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देव नका, पण प्रीतीने एकमेकाची सेवा का. कारण जशी आपणावर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाण्यात आले आहे. तन तुम्ही जे एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता, तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा. म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे, हे परस्परांस विरुद्ध आहेत. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आता देहाची कामे उठ आहेत आणि तीही विचार, अमन पुन्हा कामात बरा, मूर्तिपूजा, जादूपोना, वैर कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी कर, मत्सर, धुंडी, दंडल आणि ह्यांसारखी आणखी न्यायाविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की या गोष्टी करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. पवित्र आत्म्याच्या आधारे निष्पन्न होणारे फही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासुपा, सौम्यता, इंद्रिय दमन. हे आहे अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देह स्वभावाला वधस्तंभावर खिले आहे. आपण जे देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालार. आपण पोक अभिमान बागणारे, एकमेकालाची आरणारे रो
एकमेकांच्या हेवा करणारे असे होऊ नये. बंधूंनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापला तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्यास सौम्यतेच्या आत्म्याने पुनर्स्थापित आणा. तू स्वतःही परीक्षेत होऊ नये म्हणून स्वतःचे लक्षवे. तुम्ही एकमेकाची ओझी व्हा, म्हणजे अशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो तो स्वतःला सांगतो. पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग त्यास दुसऱ्याच्या संबंधात नाही पण केवळ आपल्यात अभिमानाला जागावेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणार, ज्याला सर्व प्रकारच्या चांगल्या पदार्थांचा वाटा जाव. सुनका देवाचा उपहास होणार नाही, कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण खचलो नाही तर नियोजित समय कापणी करू. म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करा. आहा, किती मोठ्या अक्षरात मी तुम्हास स्वतःच्या हाताने लिहित आहे. जितके दैहिक गोष्टीचा डोल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या बोधस्तंभामुळे त्याचा छो नये म्हणूनच तुम्हास सुमता करून घेण्यास भाग पाडतात. कारण ज्यांची सुमता झाली आहे ते स्वतंत्र नियमशास्त्रपायित नाहीत, पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी म्हणून तुमची सुमता व्हावी कशी त्यांची इच्छा बागतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बागणे माझ्यापासून दूर राहो. पण ज्याच्याद्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. कारण सुनता होण्यात किंवा सुनता न होण्यात काही नाही तर नवी उत्पत्ती हिचकाती हो. आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वांवर देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. आतापासून कोणी मला त्रास देर नये, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुनात धारण केल्या आहे. बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन.